निपाणीतील अशोकनगर खाऊ गल्ली अतिक्रमणमुक्त, पालिकेची धडक कारवाई. इतर भागांतही कारवाईची मागणी. वार्ड क्रमांक 2 मधील अशोकनगर येथील खाऊ गल्ली परिसरात रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात निपाणी नगरपालिकेने धडक कारवाई करत परिसर अतिक्रमणमुक्त केला. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर उभे असलेले खाऊ स्टॉल, हातगाड्या तसेच अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी नोंदवल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत नियोजनबद्ध कारवाई केली. विशेषतः शाळा व कार्यालयांच्या वेळेत या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले होते. पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी सांगितले की अशोकनगर खाऊ गल्ली परिसरात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच गटारींवर अतिक्रमण झाल्याने स्वच्छतेच्या समस्या वाढल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यात आले आहेत. या कारवाईत नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासनाचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. काही ठिकाणी किरकोळ विरोध झाला असला तरी प्रशासनाने शांततेत मोहीम पूर्ण केली. कारवाईनंतर परिसरातील रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल व स्वच्छता राखली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिकांनी शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. राणी चन्नम्मा सर्कल ते कोठीवाले कॉर्नर ते नेहरू चौक ते गुरुवार पेठ, भाजी मार्केट ते बेळगाव नाका, धर्मवीर संभाजी सर्कल, जुना पीबी रोड ते निपाणी नगरपालिका तसेच संभाजी सर्कल ते मुरगुड ब्रिज या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे नागरिकांच्या बोलले जात आहे. या सर्व भागांतही नगरपालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत असून प्रशासनाने नियमितपणे अतिक्रमण विरोधी मोहिमा राबवाव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. ICB न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे.